नमस्कार. महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्तव्य विकास मंडळामार्फत मोबाईल शॉप ऑन ई व्हेइकल जी मोफत रिक्षा वाटप केली जाते, तर या संदर्भात आजची महत्त्वाची अपडेट यामध्ये पाहू शकता की तब्बल 85,389 कॅन्डिडेटने अर्ज केले होते, परंतु यापैकी फक्त काही निवडक कॅन्डिडेटना सदर जी मोबाईल शॉप ऑन ई व्हेइकल या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. तर या परिपत्रकानुसार 7 मार्च रोजी 667 जे कॅन्डिडेट आहेत तर यांना मोफत ई व्हेइकल वाटप करण्यात आलेलं आहे. तर लक्षात घ्या, दिव्यांगत्वाचे प्रमाण अतितीव्र असेल अशा दिव्यांगजनांना प्रथम प्राधान्य देण्यात आलेले आहे. तर लक्षात घ्या, या उमेदवारांपैकी फक्त 667च कॅन्डिडेट जितके आहेत तर अशा कॅन्डिडेटना ई व्हेइकल वाटप करण्यात आलं आहे. आणि पाहू शकता की प्रत्येक जिल्ह्यातील दिव्यांगजनांमधून लोकसंख्येच्या प्रमाणात संपूर्ण पारदर्शक प्रक्रिया राबवून लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहेत. त्यामुळे अशा प्रकारे काही जे दिव्यांग कॅन्डिडेट आहेत तर अशांचे अर्ज देखील पेंडिंग दाखवत आहेत. त्यामुळे आता निवड होण्याची शक्यता कमी आहे. तर लक्षात घ्या, सदरचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी पुन्हा नव्याने 1 एप्रिल 2024 पासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सकाळी 11 वाजल्यापासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांना लाभ मिळाला नाहीये असे पुन्हा अर्ज करू शकतात. तर अशा प्रकारे सदरचा जो लाभ आहे तो आता पुन्हा मिळणार की नाही या संदर्भात कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाहीये. अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.